Relax. Put out. Relax. गोळ्यांनी थोडंसं दुखायचं राहिलं फक्त पेन किलर असतं त्या तेवढा तेवढा सरळ झोपा होता सरळ झोपा सरळ होताना झोपा खाली बस. आता मला एक सांगा, गुडघा तुमचा गुडघा दुखतो ना? किती दिवसापासून दुखतोय तो? ओके, आता 2 वेळा डॉक्टरांनी गोळ्या खायला काही फरक नाही पडलं काही नाही काही? हा, पण मग तो त्रास आहे जो होतोच आहे. म्हणजे चालायला गेलं तर खाली वर चढत नाही. हा ओके, पण त्रास होतोच आहे. पण मग गोळ्या घेतल्या तोपर्यंत कमी होतो, पावर संपलं की परत दुखणं चालू होतं, असंच होतं ना? चालू आहे ना. हा, पण मग ते बंद झालं की परत दुखणं वाढत असतं. आता ते बंदच केलं नाही ना. सगळं पालतच होतं संपलं काय. आता ठीक आहे, असं समजा आता मी चेक केल्याप्रमाणे तर गुडघ्यामध्ये झीज झाली आणि होत राहील, पण डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल एक सर काढल्यानंतर गुडघ्यामध्ये झीज झाली, ऑइल कमी झालं, गादी घसली, गॅप पडला, सांगितलं का नाही सांगितलं? पण तुमच्या एकाच गुडघ्यात गॅप पडला का हे तुम्हाला सांगितलं नाही. त्याचं कारण इथे याला रक्तपुरवठा जी करणारी जी नस आहे ती बऱ्यापैकी काही दिवसापासून बंद आहे किंवा कमी प्रमाणात ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला होत आहे. ती जी नस आहे ती कमरापासून बाहेर पडते, त्याला म्हणतात सायटिका नस. इथून ब्लड सर्क्युलेशन खुब्यातून मांडीतून गुडघ्यातून पोटरीमध्ये ती नस जाते, तेव्हा टाचीत जाते. म्हणून दिवसभरात शरीर आपल्याला देवाने वरदान दिले, दिवसभरात हजारो सेल डेट होतात, रात्रीतून ते रिजनरेट होतात. पण हा नियम तुम्हाला ह्या गुडघ्याला लागतो, म्हणून तुमच्या मल्टिपल डेज हजारो सेल डेट होतात, पण त्या रात्रीतून रिजनरेट व्हायला पाहिजे ते होत नाही, ती नस बंद पडेल. जेव्हा ती नस चालू होईल तेव्हा गुडघ्याला फरक पडेल किंवा गुडघा भरायला. पण हे 1-2 दिवसात होत नाही, याला 8-10 दिवसाची प्रोसेस असते. पण याला काही दिवस नियम पथ्य आहे, ते नियम पथ्य तुम्ही लक्षात ठेवले तर तो आजार बरा आहे. नियम तोडले दुखा परत चालू. आता याला नियम काय की 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही, गुडघ्या बसायचं नाही, मांडी घालायची नाही, समजलं? आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्तवली या गोष्टी थोडे दिवस बंद ठेवा. मी जो 80 ते 90% क्लिअर करणार, 20% ते शिल्लक राहील. ते 20% साठी तुम्हाला हे नियम तोडलं की दुखा परत चालू आहे, समजलं? पण तुम्ही यात्रेला गेले होते, गाडीमध्ये ना बसताना ना होतं ना, थोडस किड आहे ना असं तिरप होऊन गेला, ते बाकड्याचं लागलं त्याला. ओके, पण तेच ना, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे बॉडीने ऑटोमॅटिक करायला पाहिजे, करत नाही रोज. हे तुम्हाला मी नियम पथ्य म्हणजे चॅनल ऑनलाईन दिसेल ते आयुष्यभर ते बघायचे आणि लक्षात ठेवायचे, समजलं? म्हणजे एक जरी नियम सुटला तर तो परत त्रास देत असतो. म्हणजे डॉक्टरांनी किती लिहून दिलं ते आपण एवढं पाठ नाही लक्षात घेत. कुठे जाऊ फिरे काना बस रोज एकदा, रोज पुन्हा पालतो. आता ह्याच्यातून मी कमराचा गॅप पण क्लिअर करून येणार, नसं चालू करून येणार, गुडघा भराव जास्त उभं राहिले, जास्त वाकून काम केलं, वजन कमराला कळ लागत असते. खुशी होतो का माझ्याकडे खाना होत माझ्याकडे काम करा अशी रिलॅक्स. कुठं पायकडे डोकं तिकडे डोकं पायकडे माझ्याकडे रिलॅक्स. पायकडे डोकं तिकडे करा.